आदित्य रानूबाईची कहाणी. रविवारची कहाणी. ऐका आदित्य रानूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसावसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उच्चील माचील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाला, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मुक्याट्यानं उठावं, वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्यावा, पानं फुलं व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमी संपूर्ण करावे. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहुणं जीव घालावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळी सरी द्यावी. ते नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेला पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ते तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारदीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ते तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळाच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोकरला, होनमोहरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळाच्या रूपानं आला. हाताची कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैव दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा. त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिले, जेऊ खाऊ घातलं, काठी पोकरून होनामोहरांनी भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटत सूर्यनारायण गोराखाच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोकरून होनमोहराने भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत नारळ पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?
आई ग, मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होणामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळाच्या पाळी जाऊन उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं नेलं, नाहूमाकू घातलं, पाटाचं बसायला दिलं. प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी करू लागली. काय ग, कसला वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडायनी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीने विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास झाला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चांबरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चांबरं कुठली, पाईक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेत जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन त्याला 3 दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावाने कहाणी सांगितली. चित्तभावे ती त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मासशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेच गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, माळ्याचा माळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावाने सांगितली. चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा माळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढच्या तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला आहे. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंता करत बसली आहे. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे, बरे येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं ती चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोते घेतली. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावाने कहाणी सांगितली. ती त्याने चित्तभावाने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळं पाणी तापवलं. षडस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले.
त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, "अगं कोणाच्या पापिनीचा हा केस आहे?" राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिने आदितवारी वळवचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस. वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजा राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.